काल पहिल्यांदाच या परिसरामध्ये मासावाडीच्या भागातून मोजणी करत असताना मोठा पोलीस बंदोबस्त घेऊन त्या ठिकाणी कारवाई करण्यात आली। एमआयडीसी व्हायला पाहिजे का? तर एमआयडीसी निश्चितपणानं व्हायला पाहिजे। या परिसरातल्या लोकांशी बोलल्यानंतरही एमआयडीसी व्हावी अशीच त्यांची भावना आहे। परंतु एमआयडीसी होत असताना औद्योगिक क्षेत्र विकसित होत आहे। अनेक दिवसापासूनची लोकांची मागणी होती की या भागामध्ये एमआयडीसी स्थापित होऊन तिथल्या तरुणींना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी। महाविकास आघाडीचं सरकार असताना या परिसरामध्ये एकूण जे पडीक क्षेत्र आहे ते विचारात घेऊन इथं एक मोठं क्षेत्र विकसित करण्याचा निर्णय एमआयडीसीने घेतला आणि त्याप्रमाणे कारवाई होत असताना काल पहिल्यांदाच या परिसरामध्ये मासावाडीच्या भागातून मोजणी करत असताना मोठा पोलीस बंदोबस्त घेऊन त्या ठिकाणी कारवाई करण्यात आली। एमआयडीसी व्हायला पाहिजे का? तर एमआयडीसी निश्चितपणानं व्हायला पाहिजे। या परिसरातल्या लोकांशी बोलल्यानंतरही एमआयडीसी व्हावी अशीच त्यांची भावना आहे। परंतु एमआयडीसी होत असताना स्थानिक लोक ज्यांच्या जमिनी जात आहेत, जे भूमिपुत्र आहे, त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या संमतीने एमआयडीसी व्हायला पाहिजे अशी सर्व लोकांची मागणी आहे। आमची पण तशीच मागणी आहे। कारण या एमआयडीसी मध्ये जमिनी जात असताना ज्यांच्या जमिनी जात आहेत त्यांना मोबदला कशा पद्धतीने मिळणार आहे? त्यांच्या बागायत जमिनी वाचणार आहेत का? त्या कशा वाचणार आहेत? त्याचबरोबर तिथं असलेली जी काही घरं आहेत आणि घराच्या सभोवती असलेलं काही क्षेत्र आहे, ते क्षेत्र पुढच्या गावठाणाच्या वाढीसाठी उपलब्ध केलं जाणार आहे का नाही? त्याचबरोबर तिथं असलेली काही वेगळी झाडं असतील, फळबागा असतील, त्याच्या नोंदी व्हायला पाहिजेत। आणि त्याचबरोबर जे अधिकचं डेव्हलप झाल्यानंतर 15% क्षेत्र हे जमीन मालकाला दिलं जातं, ते निश्चित कुठं दिलं जाणार आहे याच्याबद्दलची सविस्तर चर्चा लोकांशी होण्याची आवश्यकता आहे। काल जी मोजणी झाली, सुरुवात केली मोजणी, त्याच्यामध्ये प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता। आज त्या ठिकाणी इथले वरिष्ठ पोलीस निरीक्षक त्यांच्याशी आम्ही चर्चा केली। ते म्हणाले की आम्हाला बंदोबस्त उपलब्ध करून द्यायला सांगितलं होतं, त्याप्रमाणे बंदोबस्त उपलब्ध केलेला आहे। इथल्या लोकांशी मी चर्चा केली की त्यांना जॉईंट मेजरमेंट जे केलं जातंय, संयुक्त मोजणी ज्याला आपण म्हणतो, ती संयुक्त मोजणी केली जात असताना वैयक्तिक त्या जमीन मालकाला त्या तारखेची नोटीस देण्याची आवश्यकता असते। कारण जॉईंट मेजरमेंटमध्ये जिल्हा प्रशासन, एमआयडीसी आणि जमीन मालक यांच्या सह्या असायला लागतात आणि त्यासाठी त्यांना नोटीस देण्याची आवश्यकता आहे। लोकांना विचारल्यानंतर लोक सांगितलं की काल जी मोजणीची प्रक्रिया झाली त्याच्यामध्ये आदल्या दिवशी काही लोकांना रात्री 11 वाजता फोनवर सांगण्यात आलं। खरं तर लेखी नोटीस त्यांना द्यायला पाहिजे होती, लोकांना विश्वासात घ्यायला पाहिजे होतं आणि विश्वासात घेऊन लोकांच्या संमतीने कारवाई करायला पाहिजे होती। पण दुर्दैवानं तशी कारवाई झालेली नाही आणि त्याचा परिणाम लोकांनी रोष व्यक्त केला। कारण त्यांच्या जमिनी आहेत, त्या जमिनी एकदा गेल्यानंतर त्याला पर्यायी काहीतरी ज्या सुविधा आहेत त्या उपलब्ध झाल्या पाहिजेत आणि या पद्धतीनं या ठिकाणी लोकांचा रोष घेऊन भविष्य काळामध्ये एमआयडीसी कशा पद्धतीनं या ठिकाणी विकसित होणार याच्याबद्दल मला भीती वाटते। कारण ही एमआयडीसी ज्यावेळेला विकसित होईल, ज्यावेळेला इथं उद्योगधंदे येतील, त्यावेळेला त्या उद्योगधंद्यांना आपल्याला खात्री करून द्यायला लागेल की या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा लोकांचा त्या ठिकाणी दंगा नाही, कुठल्याही प्रकारच्या अडचणी नाहीत आणि पीसफुल पोझिशन त्यांना द्यायला लागतं। ते जर पोझिशन डिस्प्युटेड असेल तर इंडस्ट्री भविष्य काळात येत नाही असा माझा अनुभव आहे। आणि म्हणून एमआयडीसी येत असताना लोकांना विश्वासात घेऊन त्यांच्या संमतीने जमिनी घेतल्या पाहिजेत, त्यांना योग्य असा मोबदला दिला गेला पाहिजे आणि त्याच्यासाठी डायलॉग केला पाहिजे। हा डायलॉग केला तर अशा प्रकारे जी कालची कारवाई झाली ती अनावश्यक कारवाई झाली असं माझं मत आहे। कारण जर लोकांचा विरोध आहे याचा अर्थ तुमच्यात आणि लोकांच्यात जे समन्वय पाहिजे
किंवा लोकांच्या शंका ज्या आहेत त्याला आपण योग्य उत्तर देऊ शकलो नाही असा अर्थ होतो. मी वरिष्ठ पोलीस निरीक्षक त्यांच्याशी बोललो किंवा याच्यामध्ये नोटीस दिल्या की नाही याची सगळ्यांनी एकत्र बसून कारवाई करायला पाहिजे. ते म्हणाले आमची काय ती जबाबदारी नाही. महसूल खात्यानं आणि MIDCनं बघायला पाहिजे, मोजणी खात्यानं बघायला पाहिजे. असं आयसोलेशन मध्ये काम होऊ शकत नाही. सगळ्यांचा एकत्र समन्वय असण्याची आवश्यकता आहे. दुर्दैवानं काल तो समन्वय नसल्याचं असं दिसून येतंय. 353 कलम लावलंय, 332 कलम लावलंय, की लोकांनी मारहाण केली. लोकांना विचारलं तर लोक म्हणले अशा प्रकारे कुठलीही आम्ही मारहाण केली नाही. मला एकच या ठिकाणी सांगायचं आहे, की लोकांना विश्वासात घेऊन त्यांचा योग्य मोबदला देणं, त्यांना जे काही MIDC कडून फॅसिलिटी उपलब्ध होत आहेत त्या उपलब्ध केल्या तर अशा प्रकारचे प्रसंग येणार नाहीत आणि ती उपलब्ध करून देण्याची एक चांगलं वातावरण करण्याची जबाबदारी MIDC आहे, पोलीस अधिकाऱ्यांची आहे आणि त्याचबरोबर इथं असलेल्या प्रशासनाची पण आहे. आणि अशा प्रकारे दहशत निर्माण करणं, कुणीतरी सांगितलंय किंवा तातडीने MIDC मध्ये घ्यायचे, लोकांशी चर्चा करायची नाही, अशा प्रकारे करणं ही अभिप्रेत नाही. कारण खूप खूप दिवसानंतर खूप आपण त्याच्यामध्ये पाठपुरावा केल्यानंतर ही मुंबई बंगलोर कॉरिडॉर अंतर्गत MIDC झाली आणि मला निश्चितपणानं खात्री आहे की भविष्य काळामध्ये इथं प्रचंड मोठी रोजगाराची संधी होईल. पण ते करत असताना इथल्या लोकांना आपण विश्वासात घेणं, त्यांची संमती घेणं ही अतिशय आवश्यक आहे. मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की MIDC मध्ये मी काम केलेलं आहे आणि चाकण MIDC मध्ये अशी परिस्थिती झाली होती की लोक तिथं आम्हाला एंट्री पाऊल सुद्धा ठेवून देत नव्हते. त्या परिस्थितीमध्ये 6 महिने लोकांशी आम्ही चर्चा केली, काही संस्थानाबरोबर घेतलं आणि त्यानंतर लोकांच्या संमतीनं त्या जमिनी ताब्यात घेतल्या, त्यांच्या संमतीनं दर ठरवले आणि जवळपास 95% जमिनी या लोकांच्या संमतीनं ताब्यात घेतल्या. असं ज्यावेळेला होतं त्याच वेळेला भविष्य काळामध्ये येणारी इंडस्ट्री तिथं चांगल्या पद्धतीनं उभा राहते असं चित्र आहे. दुर्दैवानं पोलिसांनी त्याच्यामध्ये टोकाची भूमिका घेतली असं चित्र दिसतंय. पोलीस अधिकाऱ्यांना म्हटलं की इथं शांतता भविष्य काळात राहायचं असेल तर हे कोण बाहेर आलेली लोक नाहीत किंवा हे गुन्हेगार नाहीत, हे तिथले जमीन मालक आहेत. त्या जमिनीशी त्यांचं आयुष्यभराचं पिढ्याने पिढ्या असलेलं नातं आहे आणि त्यावेळेला जमिनी देत असताना त्यांच्या काही प्रतिक्रिया येतात. त्यावेळेला त्यांना पर्याय काय काय उपलब्ध होत आहेत, जमिनीचा दर कसा मिळणार आहे, बागायत सोडलं जाणार आहे का, 15% जमीन डेव्हलप करून दिली जाणार आहे ती दिली जाणार आहे का, प्रकल्पग्रस्त म्हणून त्यांना काय सुविधा दिल्या जात आहेत, याच्यावरती एकदा दोनदा नाही 10 वेळा सुद्धा चर्चा करायला पाहिजे. पण ती चर्चा झाली नाही. पोलीस प्रशासनाला आणि इथल्या प्रशासनाला माझी विनंती आहे की भविष्य काळामध्ये असे प्रसंग उद्भवू नयेत. पोलिसांनी खरं तर मसवडमध्ये जे लोक चर्चा करतायत या ठिकाणी की या ठिकाणी मटका चाललेला आहे, इथं सकाळ संध्याकाळ मोठ्या प्रमाणात वाळूची वाहतूक होते, यामध्ये पण पोलिसांनी अधिक कार्यक्षम पद्धतीने लक्ष द्यावं अशी माझी विनंती आहे. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांना मी त्याबद्दल बोलणार आहे. परंतु इथं एक चांगलं वातावरण राहील आणि ज्यांच्या जमिनी घेतल्या जात आहेत त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या संमतीनं जमिनी घेतल्या आहेत असं चित्र भविष्य काळामध्ये निर्माण व्हावं अशी माझी अपेक्षा आहे. त्यासाठी इथल्या असलेल्या सर्व जणांनी आपण प्रयत्न करूया. लोकप्रतिनिधी तशी भूमिका घ्यावी अशी माझी त्यांना विनंती आहे. कारण शेवटी MIDC येत असताना पुढे जे काही उद्योजक येतील त्यांना या MIDC मध्ये विश्वास वाटला पाहिजे की इथं MIDC मध्ये येऊन आपला उद्योग जो घटक तयार करायचा आहे तो योग्य पद्धतीनं होईल. आणि ते होत असताना ज्यांनी हे पायाचे दगड झालेले आहेत, जे इथले शेतकरी आहेत त्यांना योग्य असा मोबदला मिळाला पाहिजे, त्यांना जो न्याय द्यायचा आहे तो दिला गेला पाहिजे. त्याच्यामध्ये जर कम्युनिकेशन गॅप झालं, लोकांच्या त्याच्यामध्ये योग्य पद्धतीनं पोचलो नाही तर असे प्रसंग पुढे उद्भवू शकतात. माझी विनंती आहे की शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या संमतीनंच पुढच्या काळामध्ये जमिनी घेतल्या जाव्यात. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.